आषाढी एखादा स्पेशल आज बनवला आहे साबुदाणा वडा आणि त्यासोबत चटणी सुद्धा बनवली आहे। एकदम मस्तपैकी रेसिपी बनलेली आहे। त्यासोबत काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा तुमचे शेअर केल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। आता इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। आता याला आपल्याला स्वच्छपैकी धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा वडा बनवण्यासाठी आपल्याला साबुदाण्यामध्ये पाणी हे कमी प्रमाणात टाकायचे, म्हणजे साबुदाणा आपला कोरडा ठेवायचा। जास्त ओला असला तर साबुदाण्याचे वडे हे फुटतात तेलामध्ये तळत असताना। आता आपल्याला इथं पाणी टाकून थोडंसं याला जवळपास 3 ते 4 तास साबुदाणा मस्तपैकी फुगून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला इथं मध्यम आकाराचे 3 ते 4 बटाटे घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला वडे बनवण्यासाठी बटाटे व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत। कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आता आपल्याला हे बटाटे आपण कट करून टाकणार आहोत। मी नेहमी बटाटे कट करून टाकते, कारण की लवकर उकडले जातात आणि त्यासोबत वेळेची बचत होते आपली आणि गॅसची सुद्धा बचत होते। आता आपल्याला इथे एक पाण्याने छानपैकी धुवून घ्यायचे। बटाटे बुडेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि याच्या कुकरमध्ये जवळपास 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या। तर मैत्रिणींनो, खूप साऱ्या अशा टिप्स असतात, त्या आपण फॉलो केलेत ना तर खूप अशी मस्तपैकी रेसिपी बनते आणि एकदम परफेक्ट बनते। साबुदाणा वडा बनवत असताना आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत। मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आणि त्याच्यावरची छानपैकी साल काढून घेतले। त्याला आता आपण मिक्सरमधून बारीक कूट काढून घेतला। आता आपण जो भिजलेला साबुदाणा आहे तो घेतलेला, तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी साबुदाणा भिजलेला आहे। आता याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कुटून टाकलेल्या आणि थोडीशी कोथिंबीर कट करून टाकली। तुम्हाला जर आधी तिखट हवे असेल तर तुम्ही 3 ते 4 मिरच्या घ्या आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट पण घेतलेला आहे। आता आपण सोललेले बटाटे याच्यामध्ये टाकून घेऊया। 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। मैत्रिणींनो, साबुदाणा वडा बनवत असताना जो आपण शेंगदाण्याचा कूट वापरला आहे तो भरडसर दळा, जास्त बारीक दळू नका, नाहीतर काय होतं जास्त बारीक दळल्यामुळे हे साबुदाणा एकजीव होत नाही आणि त्याच्यामध्ये तेल सोकलं जातं आणि तेल सोकल्यामुळे साबुदाणा वडा हा जास्त ऑइली बनतो। त्याच्यामुळे शेंगदाण्याचा कूट हा थोडा जाडसर टाका। आता बघा, व्यवस्थित आपल्याला इथं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकजीव झालेला आहे। आता तुम्हाला इथं मी एक गोळा सुद्धा बनवून दाखवते। छानपैकी हा गोळा बनले जात आहेत, म्हणजे हे आपलं प्रमाण एकदम योग्य आहे आणि गोळे सुद्धा व्यवस्थित बनले जात आहेत। बाजूला मी आता कढई गरम होण्यासाठी ठेवली आणि त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊयात। तेल तुम्ही गरजेप्रमाणे टाका, म्हणजे आपले साबुदाण्याचे वडे बुडले पाहिजे तेवढं असं तेल टाका। त्यानंतर आता आपण हे व्यवस्थित साबुदाण्याचे वडे करून घेऊया। मैत्रिणींनो, हाताला थोडंसं तेल लावायची गरज नाही, कारण की आपलं हे प्रमाण एकदम व्यवस्थित बनलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटतंय थोडंसं पातळ वाटतंय हे मिश्रण, तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडा शेंगदाण्याचा कूट एक्स्ट्रा टाका। हे केल्यामुळे साबुदाणा वडे अजिबातच हे पातळ होणार नाही आणि व्यवस्थित हे घट्टसर राहतील। आता मी एकामागे एक सगळे असे गोळे बनवून घेते। असे कुरकुरीत साबुदाणा वडे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात किंवा उपवासासाठी स्पेशल, असं चतुर्थी असो, एकादश असो, कोणत्याही ह्या उपवासासाठी तुम्ही आरामामध्ये बनवून खाऊ शकतात। एकदम सोपे आहे बनवायला आणि परफेक्ट असं याला मेजरमेंट पाहिजेत। ते मेजरमेंटचा जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुमचे वडे भारी बनतील। आता हे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तेल छानपैकी तापलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण साबुदाणे वडे सोडून घेऊया। साबुदाणे वडे तळत असताना तेलाचं तापमान हे आपल्याला मध्यम पाहिजेत, म्हणजे आपल्याला हाय टेम्परेचर पण नकोयत आणि लो टेम्परेचर पण नकोयत। मध्यम आचेवरती हे तेल व्यवस्थित तापल्यानंतर याच्यामध्ये वडे सोडल्यानंतर हे तेल एकदम व्यवस्थित तापल्यानंतर हे वडे छान तळले जातात। जर तुम्ही एकदम कडक कडक तेलामध्ये हे वडे सोडले तर हे वरती तळून निघतात आणि आतमध्ये हे कच्चे असतात। आणि जर तुम्ही कमी तापमान असलेल्या तेलामध्ये वडे सोडले तर हे अजिबात तळे जात नाही आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे तेल घुसतं। त्याच्यामुळे योग्य तापमान असणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे। आता वड्याची एक सोनेरी हलकीची बाजू तळल्यानंतर आपण हे दुसऱ्या बाजून तळून घेतले आणि बघा एकदम कुरकुरीत असे वडे दिसत आहेत। दिसायला पण किती भारी दिसत आहेत आणि खायला सुद्धा खूप टेस्टी असणार आहेत। याच्यासोबत आपल्याला चटणी सुद्धा बनवायची आहे, त्याची सुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत मैत्रिणी। त्यानंतर आता आपण बघा किती गरमागरम आपले वडे तयार झालेले आहेत। आता याच्यासाठी आपल्याला लागणारी चटणी पण बनवून घेऊया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकले, थोडेसे ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकले आणि 2 हिरवे मिरची टाकले आणि थोडेसे कोथिंबीरचे देठ टाकले आणि आपल्याला मिश्रणात पाणी टाकून याचा आपल्याला व्यवस्थित बारीक दळून घ्यायचे आहेत। आपल्याला ही उपवासासाठी खास बनवली जाणारी चटणी आहे। आता त्यानंतर आपल्याला छोटंसं पातेलं तापवून ठेवायचं आहे। पातेलं व्यवस्थित तापल्यानंतर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि जे आपण हे बारीक दळलेलं वाटण आहे ते याच्यामध्ये टाकणार आहोत। लगेच टाकल्यानंतर आपण हलकंसं गॅस कमी ठेवा आणि चवीपुरतं मीठ टाकून याला छानपैकी मिक्स करून घ्या। मी सांगितल्याप्रमाणे मी ही चटणी बनवत असताना मी याच्यामध्ये 1 बटाटा स्मॅश करून टाकते। असं केल्याने ना बटाट्याचा रस्सा वाढतो आणि खायला सुद्धा खूप भारी लागतो। ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा।
असे छान छान व्हिडिओ मैत्रिणींनो मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते, तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि त्यासोबतच काही माझे व्लॉग, रेसिपी, शॉपिंग हॉल ह्या सुद्धा मी शेअर करत असते, तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा जाऊन. आता याला एक उकळी काढून घ्या आणि तयार आहे आपली उपवासासाठी चटणी. आता छानपैकी आपण वडे बनले गेले आहेत आणि हे वडे खायला खूप भारी लागतात, मुलांना देखील आवडतात आणि चटणीसोबत खायला ते एकदम छान लागतात. बघा एकदम छानपैकी आपली रेसिपी तयार झालेली आहे. आता महत्त्वाचे टिप्स, साबुदाणा जास्त पातळ भिजू नका, कोरडाच ठेवा. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट हा भरडसर दळा आणि गॅसवरती तळत असताना हे मिडियम फ्लेवरती याला तळा. जास्त हाय टेम्परेचर किंवा लो टेम्परेचर ठेवू नका, मध्यम तापमानावरती हे आपले वडे तळून घ्या आणि छानपैकी चटणीसोबत सर्व करा. उपवासासाठी खास बनणारे हे वडेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करू सांगा. त्यासोबत व्हिडिओ आवडल्यास माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.